नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. बऱ्याचदा सकाळच्या घाईगडबडीत कोणता पौष्टिक नाश्ता बनवावं हे समजतच नाही. म्हणूनच आज मी इथे बनवणार आहे मऊ लुसलुशीत जाळीदार मिश्र डाळीचे अप्पे. इथे मी सगळ्या साहित्याचं परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळे पीठ फर्मेंट करण्याकरता वेगळी कोणतीच प्रोसेस करण्याची गरजच पडणार नाही. हे अप्पे जर तुम्ही पहिल्यांदाच बनवणार असाल तरीही पहिल्याच प्रयत्नात हे अप्पे छान टम्म फुगलेले मऊ लुसलुशीत तयार होतील. हे अप्पे बनवण्यासाठी आपण वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या डाळींचा समावेश केलेला आहे, त्यामुळे अगदी पौष्टिक होतात. हे अप्पे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणावेळी काहीतरी हलकं फुलकं हवं असेल तर बनवू शकता. रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे. चला तर लगेचच सुरुवात करूया. आता हे मिश्र डाळीचे अप्पे बनवण्याकरता काय काय साहित्य आणि किती प्रमाणात लागणार आहे ते बघूयात. तर इथे मी एका ताटामध्ये 2 कप तांदूळ घेतलेला आहे. इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. रेशनचा तांदूळ नसेल तर इथे तुम्ही कोणताही जाडा तांदूळ वापरू शकता, फक्त तो जुना असावा. इथे आपण 2 कप तांदूळ घेतलेला आहे, तर सेम कपने यामध्ये आपल्याला अर्धा कप मूग डाळ घालून घ्यायची आहे. सोबतच यामध्ये आपल्याला अर्धा कप हरभरा डाळ घालायची आहे. हरभरा डाळीचं प्रमाण जर अप्प्यांमध्ये जास्त झालं तर अप्पे घशात दाटल्यासारखे होतात, पण इथे मी अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे. आता सोबतच यामध्ये आपल्याला अर्धा कप उडीद डाळ आणि अर्धा कप पोहे घालून घ्यायचे आहेत. पोह्यांमुळे अप्पे छान मऊ लुसलुशीत जाळीदार होतात. आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला 1 चमचा मेथीदाणे घालायचे आहेत. मेथीदाण्यांमुळे अप्पे छान जाळीदार तर होतीलच, पण सोबत ते पौष्टिकही होतील. आता इथे मी जे साहित्य घेतलेलं आहे ते सगळं साहित्य एकाच कपाने मोजून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर असं मेजरिंग कप नसेल तर घरातील एखादी वाटी किंवा एखादं भांडं सेट करा आणि त्यानेच सर्व साहित्य मोजून घ्या. आता अजून एक गोष्ट ती म्हणजे इथे आपण 2 कप तांदूळ घेतलेला आहे, तर त्याकरता तांदूळ सोडून जे इतर साहित्य घेतलेलं आहे ते मिळूनही 2च कप झालेलं आहे. म्हणजे आपल्याला 2 कप तांदूळ घेतलं तर इतर साहित्य मिळूनही ते 2 कपच झालं पाहिजे. आता हे सगळं साहित्य आपण एका पातेल्यात घालून घेऊ आणि याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेऊ. हे सगळं साहित्य 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. आता यामध्ये भरपूर पाणी घालून, म्हणजे हे सगळं साहित्य बुडेल इतपत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि यावरती झाकण लावून हे सगळं आपल्याला 4 ते 5 तासासाठी भिजवून घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर हे सगळं साहित्य तुम्ही हलक्या कोमट पाण्यामध्ये 2 तास भिजवून घेऊ शकता. कोमट पाण्यामुळे डाळ तांदूळ लवकर भिजले जातील. आता 5 तास झालेले आहेत. आपले डाळ तांदूळ अगदी छान भिजले गेलेले आहेत, व्यवस्थित फुलले गेलेले आहेत. बघा, यातील मी एक हरभऱ्याची डाळ तुम्हाला तोडून दाखवते. ती पटकन तुटली गेलेली आहे आणि त्याचे 2 तुकडे झालेले आहेत. यावरूनच समजतं की हे व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे. आता आपण हे मिक्सरला दळून घेणार आहोत, तर याच्यावरील वरचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये जेवढं बसेल तितकं डाळ तांदूळ घालायचं आहे आणि यातीलच एखाद दुसरा चमचा पाणी घालून याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवत असताना खूप पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालूनच याला फिरवून घ्यायचं आहे. तर बघा, या ठिकाणी आपली या स्वरूपाची पेस्ट तयार झालेली आहे. खूप बारीक पेस्ट करायची नाही, तर अशी थोडीशी रवाळच करायची आहे. आता हे मिश्रण आपण एका मोठ्या आकाराच्या पातेल्यात काढून घेऊ. पातेलं मोठंच घ्या, कारण हे पीठ फर्मेंट होऊन अजून फुलणार आहे. आता अजून एक गोष्ट, हे पीठ काढण्याकरता इथे आपल्याला स्टीलचंच भांडं घ्यायचं आहे, कारण हे पीठ आपण फर्मेंट करून घेणार आहोत. जर तुम्ही इथे ॲल्युमिनियमचं भांडं वापरला तर ॲल्युमिनियमसोबत पिठाचं रिॲक्शन होऊन पीठ काळं पडण्याचे चान्सेस असतात. तसंच त्याची चवही बिघडू शकते. त्यामुळे पीठ ज्यावेळी आपण फर्मेंट करायला ठेवणार आहोत त्यावेळी स्टीलचंच भांडं वापरायचं आहे. तर याच पद्धतीने मी इथे सगळं साहित्य थोडं थोडं पाणी घालून संपूर्ण साहित्य मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता या मिश्रणाला हाताने एकाच डायरेक्शनमध्ये साधारण 2 ते 3 मिनटं फेटून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे यामध्ये छान हवा भरली जाते, मिश्रण हलकं फुलकं होतं आणि हाताने फेटून घेतल्यामुळे हाताची ऊब या मिश्रणाला लागल्यामुळे मिश्रणही छान फर्मेंट होतं. 2 ते 3 मिनटं सगळं मिश्रण एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घेतलं. तुम्ही इथे बघू शकता याचा रंग हलकासा बदललेला आहे, म्हणजे हलकासा लाईट झालेला आहे. यामध्ये छान हवा भरली गेलेली आहे. पीठ अगदी हलकं फुलकं दिसत आहे. आता हे पीठ फेटत असताना
पातेल्याच्या बाजूला जे पीठ लागलेलं आहे ते सगळं पीठ आपल्याला परत एका ठिकाणी आणायचं आहे. यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ आपल्याला रात्रभर उबदार ठिकाणी ठेवून फर्मेंट करून घ्यायचं आहे. उन्हाळा असेल तर हे पीठ लवकर फर्मेंट होतं, म्हणजे एक 7 ते 8 तासामध्ये हे चांगलं फर्मेंट होतं. तेच थंडी असेल तर हे पीठ फर्मेंट होण्याकरता 12 ते 13 तास लागू शकतात. आता हे पीठ मी रात्रभर उबदार ठिकाणी ठेवून फर्मेंट करून घेते. तर बघा, इथे मी हे पीठ रात्रभर ठेवून फर्मेंट करून घेतलेलं आहे. अगदी छान असं पीठ फर्मेंट झालेलं आहे. पीठ अगदी मस्त असं फुललेलं आहे आणि याला छान अशी जाळी पडलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आता हे पीठ आपल्याला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी याला चमच्याने चांगलं असं हलवून घेतलं. इथे आपलं मस्त असं हलकं फुलकं जाळीदार आप्प्यांसाठीचं पीठ तयार झालेलं आहे. आता या पिठातील आत्ता जेवढे लगेचच आप्पे बनवायचे आहेत तेवढंच पीठ आपल्याला एखाद्या दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि शिल्लक राहिलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 दिवसाकरता स्टोअर करू शकता. तर आत्ता मी जेवढे आप्पे बनवणार आहे तेवढंच पीठ दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घालून याला चांगलं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत. तर भाज्यांमध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली शिमला मिरची, त्याचबरोबर बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्यांचं प्रमाण तसंच मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तसंच यामध्ये तुम्ही गाजर, स्वीटकॉर्नही घालू शकता. हे आप्पे बनवण्याकरता इथे आपण भरपूर डाळींचा वापर केला आहे, भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे. त्यामुळे हे आप्पे अतिशय पौष्टिक बनतात. आप्प्यांचं मिश्रण तयार झालं. आता आपण लगेचच आप्पे बनवायला घेऊयात. तर त्याकरता इथे मी एक आप्पे पात्र गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता या आप्पे पात्राला आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले आप्पे व्यवस्थित निघतील. इथे मी नॉनस्टिक आप्पे पात्र वापरत आहे. तुम्ही भिडाचं आप्पे पात्र वापरून आप्पे बनवू शकता, फक्त त्याला थोडं तेल जास्त वापरावं लागतं. आता यामध्ये चमच्याने आप्पेचं मिश्रण घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला आप्पे पात्राच्या कडेच्या खणामध्ये हे बॅटर घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी मध्यभागी हे बॅटर घालायचं आहे. कारण मध्यभागी गॅसची आस जास्त लागते, त्यामुळे जर मध्यभागी पहिला आप्पे घातला तर ते करपू शकतात. मिश्रण आप्पे पात्रामध्ये घालून झालं. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती फक्त 4 ते 5 मिनटाकरता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे आप्पे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहेत. 5 मिनटं झालेली आहेत. यावरचं झाकण काढून बघूयात. तर बघा, अगदी मस्त असे आप्पे आपले फुगले गेलेले आहेत, मस्त टम्म झालेले आहेत, एका बाजूने छान भाजले गेलेले आहेत. आता हे आप्पे आपण उलटवून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूनेही याला फक्त 2 ते 3 मिनटं भाजून घेऊयात. आप्पे एका बाजूने काय छान भाजले गेलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. अगदी मस्त असा कलर आलेला आहे. सगळे आप्पे पलटवून घेतले. आता दुसऱ्या बाजूनेही हे आप्पे अगदी 2 ते 3 मिनटं भाजून घेऊयात. तर बघा, 2 ते 3 मिनटानंतर दुसऱ्या बाजूनेही हे आप्पे छान भाजले गेलेले आहेत. आता हे काढून घेऊयात. बघू शकताय, एकसारख्या रंगावरती मस्त असे खमंग आप्पे भाजले गेलेले आहेत. आता याच पद्धतीने आपण उरलेले आप्पेही बनवून घेऊयात. तर तुम्ही इथे बघू शकताय, अगदी मस्त असे आप्पे आपले तयार झालेले आहेत. एकसारख्या रंगावरती छान असे भाजले गेलेले आहेत, छान टम्म फुगलेले आहेत. मस्त असे आतून मऊ लुसलुशीत आणि बाहेरून कुरकुरीत असे आप्पे बनवून तयार झालेले आहेत. जाळी किती मस्त पडलेली आहे, तुम्ही बघू शकताय. हे आप्पे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत, सांबरसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता. हे आप्पे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्री काहीतरी हलकं फुलकं पण हेल्दी खायचं आहे तेव्हा बनवू शकता. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या टेस्टी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.